संघटना आणि संघर्ष युवा मोर्चाच्या वतीने आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। निवडणूक आयोगाने येत्या डिसेंबर-जानेवारीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन वापरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। मात्र या निर्णयाला विरोध करत नागरिकांनी व्हीव्हीपॅट शिवाय मतदान प्रक्रिया घेऊ नये अशी ठाम मागणी केली आहे। गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या ग्रामपंचायत, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर येत्या डिसेंबर-जानेवारीत होणार आहेत। मात्र या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन न वापरण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याने नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटना व संघर्ष युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावे निवेदन देऊन व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी करण्यात आली आहे। ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, मतदानातील अनियमितता आणि मतमोजणीत वाद झाल्याचे अनेक प्रकार नोंदवले गेल्याचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला। यावेळी प्रवीणभाऊ कात्रे, गौतमभाऊ पोपटकर, स्वप्नील मदनकर, निलेशभाऊ तिडके, विनोदभाऊ, दिलीपभाऊ फुलमाडी, मंगेशभाऊ वानखेडे, कौस्तुभ पाचडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। न्यूज एक्सप्रेससाठी वर्ध्यावरून सतीश काळे यांचे रिपोर्ट।